कालच्या व्हिडिओमध्ये आपला प्रॅक्टिस सेट 3.2 आहे की नाही, हा कंप्लीट झालाय. त्यातला जो क्वेश्चन नंबर 5 होता तो कंप्लीट झाला. आता आपल्याला बघायचं आर्क ऑफ अ सर्कल. आर्क ऑफ अ सर्कल. आर्क ऑफ अ सर्कल मध्ये काय आहे बघा, जे आपल्याला टाइप्स ऑफ आर्क्सचे टाइप्स दिलेत आपल्याला, की नाही. तुम्हाला मी ज्या वेळेस आपण टॉपिक चालू केलता त्यावेळेस मी बघितलं होतं आर्क्स, टाइप्स ऑफ आर्क, जे आर्क्सचे टाइप्स होते, हे की नाही. किती टाइप्स आहेत आर्क्सचे? आर्क्सचे टाइप्स आहेत 3, हे की नाही. कोणकोणते? मेजर आर्क, मायनर आर्क अँड सेमी सर्क्युलर आर्क, हे की नाही. म्हणजे हे जे 3 टाइप्स आहेत, हे की नाही, त्यामध्ये आपण मेजर आर्क म्हणतो, मायनर आर्क अँड सेमी सर्क्युलर आर्क. आता बघा, मेजर आर्क कशाला म्हटलं जातंय, मायनर आर्क कशाला म्हटलं जातंय, आणि त्याच्यातला जो सेमी सर्क्युलर आर्क जो आहे त्याला तो कशात म्हटला जाते. बघा 3 टाइप्सचे आहेत. नंबर 1 आहे मेजर आर्क, मेजर आर्क. नंबर 2 आहे मायनर आर्क आणि नंबर 3 आहे सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे हे जे 3 टाइप्स मधले आर्क आहेत, मेजर आर्क, मायनर आर्क अँड सेमी सर्क्युलर आर्क. आता एक मिनिट इकडे बघा, ज्या वेळेस एखादी आपण याच्यातून काय काढूया, एखादी लाईन्स पास करूया या ठिकाणी. या ठिकाणी काय करू आपण, या सर्कल मधून जाणारी लाईन पास करू, ठीक आहे. यामध्ये या सर्कल मध्ये 2 सर्कम्फरन्स 2 पॉइंट मध्ये त्याने इंटरसेक्ट केलंय, ए बी. इथं नाव देऊ आपण एक्स आणि इथं देऊया वाय. ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल. आता बघा, ज्या सर्कल मध्ये एक लहान भाग तयार होतो आणि एक मोठा भाग तयार होतो, की नाही. म्हणजे जो सर्कलचा ग्रेटर भाग असतो त्याला मेजर आर्क असं म्हटलं जात आहे. मग मेजर आर्क यामध्ये लिहिताना तो 3 लेटर्स मध्ये लिहिला जातो. समजा तुम्ही असं म्हटलात आर्क ए बी, आर्क ए बी. मग आता ए बी इकून पण इथपर्यंत ए बी, ए पासून बी पर्यंत होतो आणि ए पासून बी पर्यंत होतो. म्हणजे आर्क ए बी हे दाखवण्यासाठी, त्याचं डायरेक्शन दाखवण्यासाठी जो मध्ये एक लेटर दिला जातो असा एक्स वाय, म्हणजे ए एक्स वाय, म्हणजे याचा अर्थ काय, ए पासून एक्स पासून बी पर्यंत. म्हणजे आर्क जनरली हा 3 लेटर्स मध्ये सांगत जा. मग इथला आर्क कोणता आहे, आर्क मेजर आर्क कोणता झाला, मग ए एक्स बी. आर्क ए एक्स बी हा कोणता आर्क आहे, मेजर. बघा हे जे सर्कल जास्त मेजर येतं तो मेजर आर्क. त्यानंतर मायनर आर्क, मायनर आर्क ए वाय बी, आर्क ए वाय बी हा कसला आहे, मायनर आर्क आहे. आणि याच्यानंतरचा जो सेमी सर्क्युलर आर्क आहे, आता एक लक्षात ठेवा, सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे अर्धवर्तुळ. म्हणजे या सर्कल मधून डायमीटर जर काढलेली असेल, काय काढली असेल, डायमीटर जर काढली असेल तर त्याला आपण सेमी सर्क्युलर आर्क असं म्हणतो. म्हणजे समजा या ठिकाणी जर या स्वरूपामध्ये त्यातून जाणारी रेषा जर काढली असेल, सॉरी डायमीटर म्हणायचं त्याला, ठीक आहे. रेषा म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणू, डायमीटर. पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल, लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सर्कल्स. समजा इथं पी आहे आणि इथं क्यू आहे. आता बघा याच्यामध्ये सेमी सर्क्युलर आर्क कोणकोणते तयार होणार. पहिला आर्क पी एक्स क्यू, आर्क पी एक्स क्यू, आणि दुसरा आहे आर्क पी एक्स क्यू, आणि दुसरा आर्क होणार पी वाय क्यू, पी वाय क्यू. आणि सेमी सर्क्युलर आर्कचं मेजर असतं 180 डिग्री. आता 180 डिग्री का, तर पूर्ण सर्कलचं मेजर किती असतं, पूर्ण सर्कलचं मेजर असतं 360 डिग्री आहे. त्याच्या हाफ मध्ये किती होणार, मग पूर्ण सर्कलचा 360, मग सेमी सर्क्युलरचं किती असणार 180 डिग्री. जर तुम्हाला मेजर सर्कलचं जर मेजर काढा म्हटलं, मेजर ऑफ मेजर सर्कल, आहे की नाही, तर त्याचं मेजर कसं कन्सिडर करणार, 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. मेजर आर्कचं मेजर काढण्यासाठी 360 मधून मायनर आर्क मायनस करा, मायनर आर्कचं मेजर करण्यासाठी 360 मधून मेजर आर्कचं मेजर मायनस करा. म्हणजे तुम्हाला जे मेजर ऑफ मेजर आर्क आणि मेजर ऑफ मायनर आर्क यांची माप भेटतील तुम्हाला, ठीक आहे. 3 टाइप्स कळाले. पहिला टाइप्स होता मेजर आर्क,
दुसरा टाइप होता मायनर आर्क आणि तिसरा टाइप होता सेमी सर्क्युलर आर्क. ओके, सेमी सर्क्युलर आर्कचं मेजर किती असतं 180 डिग्री. दोन्ही तिन्ही मधली कन्सेप्ट कळाली का? मेजर आर्क, मायनर आर्क आणि सेमी सर्क्युलर आर्क. ठीक आहे, बाकी काय अडचण आता याच्यामध्ये? मेजर आर्क, मायनर आर्क अँड सेमी सर्क्युलर आर्क. ठीक आहे, आता याच्यानंतर बघूया जो दिलेला आपल्याला भाग आहे तो म्हणजे सेंट्रल अँगल. कोणता आहे? सेंट्रल अँगल. हे ठीक आहे, कळालं हे. बघूया आता याच्यानंतरचा सेंट्रल अँगल, त्याला केंद्रीय कोन म्हटलं जात आहे. म्हणजे जो सेंटर पाशी तयार होतो त्याला सेंट्रल अँगल असं म्हटलं जात आहे. सेंट्रल अँगल. बघा हो आहे, आता आपल्याला याच्यामध्ये जो सेंट्रल अँगल बघायचा आहे, सेंट्रल अँगल केंद्रीय कोन. आता सेंट्रल अँगल म्हणजे जो अँगल कुठे तयार होतो? सेंट्रल पाशी तयार होतो, केंद्रापाशी तयार होतो, त्याला सेंट्रल अँगल असं म्हटलं जात आहे. पहा चला बघा, सेंटर ओ, इथं आहे ए, इथं आहे बी. यामध्ये किती आर्क आहेत? आर्क किती मला सांगा अगोदर. यामध्ये 2 आर्क आहेत, ठीक नाही? एक असेल मेजर आणि एक असेल मायनर. हा जो ए एक्स बी आर्क ए एक्स बी आहे, हा कसला आहे? ए एक्स बी. हा जो आहे तो कसला आहे? मेजर आर्क आहे, मेजर आर्क. त्यानंतर आर्क ए वाय बी, हा कसला आहे? हा आहे मायनर आर्क. म्हणजे आता यातला सेंट्रल अँगल कोणता आहे? काही सेंट्रल अँगल आहे. सेंट्रल अँगल सांगा मग काय होईल? सेंट्रल अँगल इज इक्वल अँगल ए ओ बी. कोणता आहे? अँगल ए ओ बी. हा सेंट्रल अँगल आहे. सेंट्रल अँगल म्हणजे त्या सर्कलच्या काय होणार? सेंट्रल पाशी जो अँगल तयार होतो, केंद्रापाशी जो कोन तयार होतो, त्या अँगलला काय म्हणायचं? सेंट्रल अँगल. ओके, मग सेंट्रल अँगल मेजर जो आहे या ठिकाणी आहे की नाही, जो आपण दाखवलेला त्या अँगलला काय म्हणायचं? सेंट्रल अँगल. त्याच्यानंतरचा बघूया आता मेजर ऑफ आर्क. आता काय बघायचं आपल्याला? मेजर ऑफ आर्क. मेजर ऑफ आर्क बघा, आता आर्कचं मेजर काढणं, ठीक नाही? सेंट्रल अँगल कळालं का? सेंट्रल अँगल म्हणजे काय? जो अँगल मेकिंग अ सेंटर ऑफ द सर्कल, जो अँगल सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलच्या सेंटर पाशी तयार होतो त्याला आपण सेंट्रल अँगल असं म्हणतो, ठीक नाही? म्हणजे त्या ठिकाणी जे सेंटर असेल सर्कलचं त्या ठिकाणी तयार होणाऱ्या अँगल आपण सेंट्रल अँगल म्हणतो. आता बघा, द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला आता जो प्रॉपर्टी त्यांनी सांगितलाय की मेजर ऑफ मायनर आर्क, जर एखाद्या सर्कल मध्ये बघा, आता थोडं व्यवस्थित लक्ष द्या इकडं, यामध्ये काय म्हणतंय? द मेजर ऑफ मायनर आर्क, द मेजर ऑफ मायनर आर्क is equal to the measure of central angle. म्हणजे ज्या सर्कल मध्ये सेंट्रल अँगल दिला असेल तर त्या सेंट्रल अँगल मधला जो मायनर आर्क असतो आहे की नाही, त्या मायनर आर्कचं मेजर कोणा एवढं असतं? द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द
मेजर ऑफ सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल एवढं मेजर असतं. मग याला आपल्याला असं म्हणता येईल मेजर ऑफ आर्क. कोणता मेजर ऑफ आर्क सांगा? मायनर वाला ना. मेजर ऑफ आर्क मायनर कोणता आहे? ए वाय बी. मेजर ऑफ आर्क ए वाय बी इज इक्वल मेजर ऑफ अँगल ए ओ बी. हा मायनर आर्क आहे कोणता? ए वाय बी. याचं मेजर कोण आहे? एवढे सेंट्रल अँगल एवढा. म्हणजे बघा मेजर ऑफ आर्क ए वाय बी इज इक्वल मेजर ऑफ अँगल ए ओ बी. ए ओ बी जो आता सेंटेन्स दिलाय, द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ देअर करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. देअर करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. त्या सेंट्रल अँगल एवढं मेजर असतं. म्हणजे हा प्रॉपर्टीज कशामुळे लक्षात ठेवणं गरजेचं आहे? बघा हे क्वेश्चन ज्यावेळेस सॉल्व्ह करायचे आहेत त्यावेळेस या प्रॉपर्टीज इथं तुम्हाला वापराव्या लागतात. म्हणजे द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल इज इक्वल टू द करस्पॉन्डिंग मेजर ऑफ सेंट्रल अँगल. ठीक नाही? त्या सेंट्रल अँगलच्या मेजर एवढं त्या मायनर आर्कचं मेजर असतं. आता त्याच्यानंतर आपल्याला जो दुसरा प्रॉपर्टीज बघायचा, हा पहिला झाला. द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. आता बघूया मेजर ऑफ मेजर आर्क. मेजर ऑफ मेजर आर्क. दुसरा प्रॉपर्टीज आहे मेजर ऑफ मेजर आर्क. याचं मेजर किती असणार बरं? मेजर ऑफ मेजर आर्क म्हणजे हा पूर्ण सर्कल आहे, यामध्ये ए एक्स बी हा मेजर आर्क आहे. मग याचं मेजर किती असणार? मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क म्हणजे 360 मधून काय करा? जो मायनर आर्क आहे तुमचा त्याचं मेजर काय करा? लेस करा. मग याला आपण काय म्हणू शकतो? द मेजर ऑफ मेजर आर्क. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मेजर ऑफ आर्क डायग्राम नुसार ए एक्स बी याचं जर मेजर काढा म्हटलं तर 360 मायनस मेजर ऑफ आर्क ए वाय बी हा मायनस करावा लागणार आहे. ठीक नाही? 360 मायनस मेजर ऑफ ए वाय बी जो आहे याचं मेजर 360 तून मायनस केलं तर आपल्याला मेजर ऑफ मेजर आर्कचं मेजर भेटतं. त्यानंतर आपल्याला जर मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क. आता त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे मेजर ऑफ सेमी सर्क्युलर. मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज इक्वल टू 180 डिग्री. किती आलं त्याचं? 180 डिग्री. सेमी सर्क्युलर आर्कचं मेजर किती असतं? 180 डिग्री. आणि त्याच्यानंतर 4 जो आहे 4 नंबरचा मेजर ऑफ सर्कल. मेजर ऑफ सर्कल इज इक्वल टू 360 डिग्री. मेजर ऑफ सर्कलचा मेजर किती असतं रे? आपल्याला माहिती आहे मेजर ऑफ सर्कलचा मेजर किती असतं? 360 डिग्री. 360 अंश कोणाचं मेजर असतं? सर्कलचं असतं. ठीक नाही? एनी टाइप्स ऑफ द सर्कल, कोणत्याही टाइपचा सर्कल जर असेल तर त्याचं मेजर किती असतं? 360 डिग्री. कळालं का याच्यामध्ये? पहिल्यांदा मेजर ऑफ मेजर आर्क 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. त्यानंतर मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्कचं मेजर किती असतं? 180 डिग्री. किंवा जर तुम्हाला एखाद्या याच्यामध्ये हा सेंट्रल अँगल दिला नाही, ठीक नाही? सेंट्रल अँगल जर दिला नाही तर फक्त असे दोन रेद जर दाखवले असतील तर त्याचं मेजर काय करायचं? 360 मायनस मेजर ऑफ मेजर आर्क. मेजरचं मायनस केलं तर तुम्हाला मायनरचं मेजर भेटतं. ठीक आहे? कळालं का हे? ठीक आहे? म्हणजे या स्वरूपामध्ये तुम्हाला मेजर ऑफ आर्क, 3 आर्क आहेत, तिन्ही आर्कचं मेजर कसं काढलं जातं हे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे? आता याच्यानंतरचा भाग जो आहे तो बघायचा आपल्याला आर्क ऑफ सर्कल मधलाच, तो म्हणजे कॉन्ग्रंट आर्क. आर्क कधी कॉन्ग्रंट असतात? कॉन्ग्रंट आर्क किंवा कॉन्ग्रन्स ऑफ आर्क्स. कॉन्ग्रन्स ऑफ आर्क्स
कॉन्ग्रन्स ऑफ आर्क्स. बघा कॉन्ग्रन्स ऑफ आर्क्स मध्ये आपल्याला जे आर्क्स दाखवलेत हे की नाही त्याच्यानुसार कॉन्ग्रन्स कधी असतात असं विचारलंय आपल्याला. एक मिनिट इकडे बघा. आपल्याला कॉन्ग्रन्स आर्क दाखवताना त्या आर्कचं मेजर जे आहे हे की नाही त्या कॉन्ग्रन्स आर्क्सचं मेजर इक्वल असायला पाहिजे. त्यावेळेस आपण त्याला कॉन्ग्रन्स आर्क असं म्हणतो. आता दोन आर्क आहेत आपल्याकडे आहे की नाही त्या दोन्ही आर्क्सचं मेजर काय असावं लागतंय इक्वल असायला पाहिजे. त्यावेळेस आपण त्याला कॉन्ग्रन्स आर्क म्हणतो. समजा एका आर्कचं मेजर 140 आहे तर दुसऱ्याचं पण मेजर किती असायला पाहिजे 140. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू टू आर्क्स आर कॉन्ग्रंट. ते आर्क्स काय आहेत कॉन्ग्रंट आहेत असं म्हणूया आपण. बघा टू आर्क्स आर कॉन्ग्रंट्स इफ देअर मेजर अँड रेडियाई आर इक्वल. आणि त्यांचं मेजर इक्वल असायला पाहिजे आणि रेडियाई आर इक्वल. रेडियस त्याची रेडियस पण इक्वल असायला पाहिजे बरं का हे की नाही. का तर आपल्याला माहिती आहे आर्क हा जनरली रेडियसवर डिपेंड असतो हे की नाही. मग जर सर्कल दुसरं लहान काढलं असेल तर तिथं तयार होणारे आर्कचं मेजर लहान असेल. त्यामुळं आर्क्स कधी कॉन्ग्रंट्स होतात इफ द मेजर ऑफ आर्क्स अँड देअर रेडियाई आर इक्वल. काय काय इक्वल असायला पाहिजे द मेजर ऑफ आर्क अँड देअर रेडियाई आणि त्याची रेडियस जे असते ते पण इक्वल असायला पाहिजे. म्हणजे मेजर ऑफ आर्क अँड देअर रेडियाई आर इक्वल मेजर असायला पाहिजे. त्यावेळेस आपण त्या आर्क्सला काय म्हणू शकतो कॉन्ग्रन्स आर्क असं म्हणू शकतो. बघा टू आर्क्स आर कॉन्ग्रंट. टू आर्क्स आर congruent if their measures and if their measures and radii are equal. Radii are equal. Two arcs are congruent if their measures and radii are equal. हे की नाही म्हणजे त्याच्यामध्ये जे आर्क्सचे मेजर जे आहेत ते मेजर बी इक्वल असायला पाहिजेत आणि त्यामध्ये त्याच्या रेडियाई पण इक्वल असायला पाहिजेत. त्यावेळेस आपण त्या दोन आर्क्सला काय म्हणू शकतो कॉन्ग्रंट आर्क्स. फॉर एक्झाम्पल इकडे बघा आता समजा हे दोन आहेत आणि ते तिसरा एक दाखवलाय समजा सी. ओके आता हे दोन आर्क कॉन्ग्रंट म्हणू शकतो आपण. पण कधी कॉन्ग्रंट म्हणता येतील जर यांचे जे अँगल द मेजर ऑफ आर्क अँड रेडियाई आर इक्वल. रेडियाई इक्वल आहेत हे की नाही म्हणजे या ठिकाणी AO BO CO रेडियाई इक्वल आहे का रेडियाई ऑफ द सेम सर्कल एकाच सर्कलच्या या रेडियाईस आहेत हे की नाही. आणि द मेजर ऑफ आर्क आणि या आर्कचे मेजर पण काय आहेत इक्वल आहेत असं दाखवलंय. समजा 70 डिग्री असेल तर हा पण किती आहे 70 डिग्री आहे की नाही. म्हणून आपण त्या दोन्ही आर्क्सला काय म्हणू शकतो कॉन्ग्रंट आर्क. मग मेजर ऑफ आर्क मग आर्क AYB कॉन्ग्रंट आर्क BZC हे दोन आर्क काय होणार कॉन्ग्रंट होणार. AYB आणि BZC हे दोन आर्क काय होणार आहेत टू आर्क्स आर कॉन्ग्रंट. ते दोन्ही आर्क्स काय होणार आहेत कॉन्ग्रंट होणार आहेत. पण कधी कॉन्ग्रंट होतील इफ देअर मेजर्स अँड रेडियाई आर इक्वल है की नाही. त्याच्या मेजर त्याचं माप जे आहे ते मेजर अँड देअर रेडियाई आर इक्वल असल्या तरच आपण त्याला काय म्हणू शकतो टू आर्क्स आर कॉन्ग्रंट. ठीक आहे कळलं का. कॉन्ग्रंट आर्क होण्यासाठी काय आवश्यक आहे द मेजर ऑफ आर्क्स अँड देअर रेडियाई आर इक्वल. ओके चला त्याच्यानंतरचा बघूया आता प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क है की नाही. आता याच्यानंतरचा जो आहे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क. बघा यामध्ये काय म्हटलंय प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट आर्क ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. आता बघा इथं काय प्रॉपर्टीज आहेत. आता इथं जे आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्या आहेत त्या प्रॉपर्टीज बघा. पहिली प्रॉपर्टीज काय म्हणताय प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क. प्रॉपर्टी ऑफ
sum of measure of arc, property of sum of measure of arc. काय प्रॉपर्टीज बघा, आर्क्स आहे. बघा यामध्ये फर्स्ट नंबरची प्रॉपर्टीज म्हटलंय द कॉर्ड करस्पॉन्डिंग to congruent arc of a circle are congruent. The chord corresponding to congruent arc of a circle are congruent. म्हणजे chord corresponding to congruent arc म्हणजे chord कधी congruent होऊ शकतात, जर ते दोन chord आर्क्स जे आहेत ते काय असतील, congruent असतील. आता एक मिनिट इकडे बघा, याच्या chord कोणकोणते आहेत. chord आहे AO, ठीक नाही, किंवा सॉरी chord काढायचे राहिले त्याच्या AB ही chord मी कन्सिडर करून घेतो, आणि नंतर BC रेडियस आणि chord. आता यामध्ये आपल्याला की जो याला दोन्हीला एक नाव देण्यापेक्षा काय करतो मी, स्पेशल नाव देतो दोन्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येतील. म्हणजे तुम्हाला एक तर अगोदर कॉर्ड कॉन्ग्रंट म्हणतील, जर कॉर्ड कॉन्ग्रंट असतील देअर करस्पॉन्डिंग आर्क कॉन्ग्रंट, आणि जर आर्क कॉन्ग्रंट म्हटलं असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड पण काय असणार, कॉन्ग्रंट असणार. बघा पहा, ह्या दोन कॉर्ड आहेत, आणि या दोन कॉर्ड आहेत. ही इकडची एक कॉर्ड आहे ए, याला नाव देऊ आपण BC, इथं X आहे, त्यानंतर इथं ADE, इथं Y आहे. आता बघा पहिल्यांदा म्हटलंय द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट आर्क. काय कॉन्ग्रंट आहेत, आर्क कॉन्ग्रंट आहेत. मग आर्क जर कॉन्ग्रंट असतील त्या आर्कच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड पण कॉन्ग्रंट असतात म्हणताय. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं अगोदर, कॉन्ग्रंट आर्क कॉन्ग्रंट आहेत. मग आर्क कोणता, आर्क AXCA कॉन्ग्रंट आर्क, DYE हे दोन आर्क काय आहेत, कॉन्ग्रंट आर्क आहेत. AXCA आर्क AXC कॉन्ग्रंट आर्क DYE हा जर आर्क कॉन्ग्रंट असतील, इफ the chord corresponding to congruent arc of the circle are congruent. म्हणजे आर्क जर कॉन्ग्रंट असतील देअर करस्पॉन्डिंग कॉर्ड, मग कोणत्या कॉर्ड, कॉर्ड ACA, कॉन्ग्रंट कॉर्ड कोणती, DEA. ह्या कॉर्ड कशामुळे कॉन्ग्रंट झाल्या, ह्या कॉर्ड का कॉन्ग्रंट झाल्या, तर हे जे आर्क आहेत हे आर्क्स काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. मग जे आर्क्स कॉन्ग्रंट असतात त्या आर्क्सच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड पण काय असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणजे पहिली जी प्रॉपर्टीज आहे, द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट आर्क ऑफ द सर्कल आर कॉन्ग्रंट. आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हणायचं म्हटलं तर काय म्हणताल मग पुन्हा, द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट आर्क, याच्या ऐवजी तुम्हाला सेंटेन्स असं म्हणता येतं, करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉन्ग्रंट
करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. आता इथं आर्क्स कॉन्ग्रंट होते, पण जर तुम्हाला आता कॉर्ड कॉन्ग्रंट म्हटलं असेल है की नाही, तर करस्पॉन्डिंग कॉर्ड ऑफ कॉन्ग्रंट आर्क ऑफ अ सर्कल है की नाही, तर तिथं काय होईल मग करस्पॉन्डिंग आर्क ऑफ अ सर्कल, करस्पॉन्डिंग आर्क ऑफ अ कॉन्ग्रंट कॉर्ड है की नाही, कॉन्ग्रंट कॉर्ड ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलंय की आर्क्स जर कॉन्ग्रंट असतील है की नाही, दोन आर्क्स जर कॉन्ग्रंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड कॉन्ग्रंट असतात. आणि दुसरं सेंटेन्स असं आहे की जर कॉर्ड कॉन्ग्रंट असतील देअर करस्पॉन्डिंग आर्क आर कॉन्ग्रंट. म्हणजे तुम्हाला गिवन मध्ये असं सांगितलंय, समजा टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट, काय म्हटलंय टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट देन देअर करस्पॉन्डिंग आर्क आर कॉन्ग्रंट, मग त्याचे करस्पॉन्डिंग आर्क पण काय होणार कॉन्ग्रंट होणार. किंवा तुम्हाला असं सांगितलंय आर्क कॉन्ग्रंट आहेत है की नाही, मग आर्क कॉन्ग्रंट आहेत म्हणून त्याच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड पण काय होणार कॉन्ग्रंट होणार. म्हणजे कळालं का, रिझन कळालं का, म्हणजे दोन्हीपैकी एक कोणतंही या ठिकाणी कॉन्ग्रंट असलं की जो त्याचा करस्पॉन्डिंग असेल तो कॉन्ग्रंट होणार. म्हणजे आर्क कॉन्ग्रंट असले की करस्पॉन्डिंग कॉर्ड पण कॉन्ग्रंट होणार, किंवा कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क पण कॉन्ग्रंट असणार. कळालं का फरक. पहिला जो प्रॉपर्टीज आहे हा कशावर आहे, कॉन्ग्रंट आर्क असले तर, कॉन्ग्रंट आर्क आहेत हे की नाही म्हणून कॉर्ड पण कॉन्ग्रंट आहेत. मग आता दुसऱ्यांदा काय होईल, जो आपल्याला दाखवायचं आहे ते करस्पॉन्डिंग कॉर्ड ऑर कॉन्ग्रंट देअर करस्पॉन्डिंग आर्क आर कॉन्ग्रंट हे की नाही. म्हणजे कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर देअर करस्पॉन्डिंग आर्क्स आर कॉन्ग्रंट, आणि आर्क्स कॉन्ग्रंट असतील देअर करस्पॉन्डिंग कॉर्ड आर कॉन्ग्रंट. कळालं का. म्हणजे आर्क्स कॉन्ग्रंट असतील तर कॉर्ड कॉन्ग्रंट होणार, आणि कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर देअर करस्पॉन्डिंग आर्क्स कॉन्ग्रंट होणार. ठीक आहे, कळालं का. हा पहिला प्रॉपर्टीज होता. मग दुसरा प्रॉपर्टीज काय होणार, करस्पॉन्डिंग आर्क, करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड आर कॉन्ग्रंट. म्हणजे करस्पॉन्डिंग आर्क, कोणाचे आर्क करस्पॉन्डिंग आहे किंवा करस्पॉन्डिंग आर्क जे आहेत ते कोणाचे, ज्याच्या कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत त्या कॉन्ग्रंट कॉर्डचे आर्क कॉन्ग्रंट असतात. ठीक आहे नाही, जो दुसरा आहे तो. आणि याच्यामध्ये काय म्हटलंय की जर आर्क कॉन्ग्रंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड कॉन्ग्रंट असतात. ठीक आहे, आणि कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क कॉन्ग्रंट असतात. म्हणजे जे पहिली आणि दुसरी प्रॉपर्टीज आहे ते. ठीक आहे, तुम्हाला बघा पेज नंबर 61 वर त्या दोन्हीचा थेरमच्या टाइप्स मध्ये एक्सप्लेन करायला सांगितलंय की नाही. थेरमच्या टाइप्स मध्ये एक्सप्लेन दिलंय, आणि त्या थेरमच्या टाइप्स मध्ये एक्सप्लेन करताना तुम्ही बघा पहिल्यांदा असं म्हटलंय फिल इन द ब्लँक्स ऑफ कंप्लीट द प्रूफ. ट्रायंगल ABC अँड DBA, साइड AB कॉन्ग्रंट साइड DB. रिझन काय लिहिणार त्याचं, फिलिंग द ब्लँक्स मध्ये दिलंय ठीक आहे नाही. मग त्यामध्ये तुम्हाला बघा असं इथं दाखवतो मी तुम्हाला, इथं A इथं B दाखवलाय ठीक आहे नाही. त्यानंतर इथं D दाखवलाय, CD आणि E बरोबर आहे. इथं बाकी सगळं P and Q, इथं P दिलाय आणि इथं नाही सॉरी इथं दिलाय Q. पहिल्यांदा काय म्हटलंय, सेगमेंट किंवा साइड AB कॉन्ग्रंट DB, AB कॉन्ग्रंट DB हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे AB ला कॉन्ग्रंट DB. वाय, रेड ऑफ सेम सर्कल, एकच वर्तुळाचे त्रिज्या आहेत. रेड ऑफ द सेम सर्कल आर इक्वल लेंथ किंवा कॉन्ग्रंट. ठीक आहे. त्यानंतर सेकंड मध्ये काय म्हणताय, दुसऱ्या साइड दिल्यात. आता मला सांगा AB ला DE कॉन्ग्रंट म्हटल्यावर BC ला काय होणार, मग BC कॉन्ग्रंट, BC कॉन्ग्रंट कोणती होणार, BE. याचा पण रिझन रेड ऑफ सेम सर्कल. मग जर टू साइड्स कॉन्ग्रंट असतील ठीक आहे ना. त्यानंतर पुन्हा म्हटलंय अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल BDE किंवा DBE मेजर ऑफ कॉन्ग्रंट आर्क. आता मला सांगा गिवन मध्ये तर म्हटलंय APC अँड QEC हे आर्क कॉन्ग्रंट आहेत. मग त्यांचे मायनर आर्क पण काय असणार, कॉन्ग्रंट असणार, किंवा त्याला सेंट्रल अँगल म्हणतो आपण. म्हणजे सेंट्रल अँगल जर कॉन्ग्रंट होत असतील म्हणजे टू साइड्स अँड वन अँगल हे की नाही, मग कोणत्या टेस्टनं कॉन्ग्रंट होणार, टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट कोणते होणार, SAS टेस्टनं ते काय होणार, कॉन्ग्रंट होणार, टू साइड्स अँड वन अँगल. मग कॉर्ड AC कॉन्ग्रंट
DE. CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रँट ट्रायंगल, ठीक आहे ना, या स्वरूपामध्ये तो तुम्हाला पहिली जे प्रॉपर्टीज दाखवलेली आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी ती फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला करता येईल. ठीक आहे, कळालं का? प्रॉपर्टीज कळाल्या. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, परीक्षामध्ये किंवा एक्झाम दिल्याच्या नंतर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला की अगोदर बघायचं कॉर्ड कॉन्ग्रंट म्हटलंय की आर्क कॉन्ग्रंट म्हटलंय. ओके, जर तुम्हाला गिवन मध्ये सांगितलं असेल की करस्पॉन्डिंग आर्क जे आहेत आर्क आर कॉन्ग्रंट, ठीक आहे, मग द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट आर्क आर कॉन्ग्रंट. कॉर्ड जे आहे कोणाची, त्या आर्कची करस्पॉन्डिंग कॉर्ड जी आहे ती कॉन्ग्रंट होते. कशामुळं की त्याचे आर्क कॉन्ग्रंट आहेत आणि आर्क कॉन्ग्रंट असेल तर कॉर्ड बी काय होणार, कॉन्ग्रंट होणार. आणि याच्यानंतरचा याचा दुसरा जो रूल आहे तो काय आहे, याचा जो दुसरा रूल आहे त्यामध्ये आपल्याला असं म्हटलंय की करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड आर कॉन्ग्रंट. म्हणजे करस्पॉन्डिंग आर्क कोणाचा, कॉन्ग्रंट कॉर्डचा जो आहे तो कॉन्ग्रंट असणार आहे का, तो कॉर्ड कॉन्ग्रंट आहे आणि कॉर्ड कॉन्ग्रंट असेल तर करस्पॉन्डिंग आर्क आर कॉन्ग्रंट. ठीक आहे, आणि त्यानंतर मग दुसरा जो आहे तो कोणता आहे, करस्पॉन्डिंग कॉर्ड ऑफ कॉन्ग्रंट आर्क, करस्पॉन्डिंग कॉर्ड ऑफ द कॉन्ग्रंट कॉर्ड आर कॉन्ग्रंट. म्हणजे आहे की नाही, म्हणजे जर करस्पॉन्डिंग कॉर्ड जर करस्पॉन्डिंग आर्क जर तुम्हाला कॉन्ग्रंट दाखवायचे असतील, हे की नाही, तर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. ठीक आहे, जो दुसरा प्रॉपर्टीज होता तो चालतंय. आता याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो आपण आता उद्याला घेऊया. ठीक आहे.